संचय 1.4 मधलं दुसरं गणित काल पहिले सोडवलं होतं. नाही समजलं असेल तर परत पाहायचं. हे दुसरं पहा आता कसं येतं. पहिले कालच्या सराव संचयमध्ये फक्त 2 चल होते, म्हणजे 1 चल होता. आता या सराव संचयमध्ये 2 चल म्हणजे एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय. आता या चलांना बी काय द्यायचे, आपल्याला नवीन चल द्यायचे. मग नवीन चल कोणते, ए माना किंवा बी माना किंवा दुसरे कोणतेही. आपण काय करू, 1/x प्लस वाय बरोबर ए मानू व 1/x मायनस बी मानू. हे दोन म्हणजे या दोन चलांना काय दिले आपण, नवीन चल. आता नवीन चल दिल्यावर आपल्याला काय करायचं आहे, समीकरण तयार करायचं आहे. या दोन समीकरणाचे नवीन दोन समीकरण तयार करायचे. मग पहिलं समीकरण कसं होईल, हे एक्स प्लस वाय घ्यायचे नाही, ते नवीन चल दिले ते घ्यायचे. मग आता इथे 10a प्लस जसंच तसा 2b बरोबर 4 समीकरण नंबर 1 तयार झालं. आता हे समीकरण 1 तयार झालं. आता या समीकरणामध्ये या सर्व संख्या म्हणजे समीकरणाच्या सर्व संख्याला एकाच संख्येने भाग जातो. म्हणजे कोणत्या संख्येने, 2ने. मग या समीकरणाला तुम्ही छोटंसं बी करू शकता पुढे, म्हणजे सोडव्यासाठी इझी जाईल. मग इथे या पूर्ण समीकरणाला 2ने भाग जातो, म्हणजे 2×5 = 10. मग इथे 5a प्लस 2×1 म्हणजे 1 1 न लिहिता आपण काय लिहितो, बी 2×2 4 समीकरण नंबर 1 तयार झालं. म्हणजे या समीकरणाचंच हे समीकरण तयार झालं. फक्त आपण काय केलं, या समीकरणाला पूर्ण समीकरणाला एका संख्येनं भाग जातो म्हणून ते समीकरण लहान केलं. आता दुसरं समीकरण काय तयार होतं, इकडे 15, इथे आपण काय मानलं, एक्सला ए आणि वायला बी. म्हणजे इथे समीकरण कसं तयार होईल, 15a मायनस 5b बरोबर -4 समीकरण नंबर 2. आता हे दोन समीकरण आहे. आता या दोन समीकरणामध्ये आपल्याला काय पाहायचं असतं, चल समान आहे का. म्हणजे पहिलं आणि दुसरं. मग चल समान, याच्यामध्ये चल समान आहे का, नाही. इथे 5a इथे 15a प्लस इथे b आहे आणि इथे 5b आहे. मग इथे जर एखाद्या समीकरणाचा सहगुणक समान करणे, तर मग इथे इथे b आहे तर इथे 5b ना, तर मग तुम्ही करू शकता. म्हणजे या समीकरणाला तुम्ही 5ने गुणू शकता. मग आपण काय करू, समीकरण 1ला 5ने गुणू. मग समीकरण 1ला काय करायचं आहे, 5ने गुणायचं आहे पूर्ण समीकरणाला. मग इथे 5 × 5 = 25. मग 25a प्लस जसाच तसा 5 × 1 = 5 b म्हणजे 1. मग 5 × 1 = 5. मग 5b बरोबर 5×2 10. मग इथे 10 समीकरण नंबर किती तयार झालं, 3. आता समीकरण 1 पासून किती तयार झालं, 3. मग समीकरण 2 आणि 3 मध्ये आता 2 लिहून घ्यायचं. 15a मायनस 5b बरोबर -2 समीकरण नंबर 2. आता समीकरण 2 आणि समीकरण 3 मध्ये काय समान दिसतंय, सहगुणक 5b आणि 5b. म्हणजे चल बी समान आहे आणि सहगुणक बी समान आहे. मग आता तुम्ही मागच्या गणितामध्ये वजाबाकी केली होती, आता या गणितामध्ये तुम्हाला बेरीज करायची, कारण की 5 5 ती कट होती. बेरीज केल्यानं मग काय करायचं, समीकरण 3 व समीकरण 2 ची काय करू, बेरीज करू. इथे काय करायची, बेरीज. मग समीकरण 2 आणि 3 ची काय करायची, बेरीज. मग इथे लिहिलं 25a प्लस 5b बरोबर 10. इथे 15a मायनस 5b बरोबर -2. आता याची काय करायची, तुम्हाला बेरीज. मग बेरीज केल्यावर 25 आणि 15 किती होता, 40a. मग इथे 40a बरोबर इथे 5b काय होतील, कट होतील, कारण की चल बी समान आहे आणि सहगुणक बी समान आहे बरोबर. आता इथे मायनसचं चिन्ह आहे. मग 10 मधून 2 मायनस झाले की ते उत्तर येतं 8. आता काय करायचं, हा चल बाहेर काढायचा. म्हणजे a बरोबर हे 8 इकडे, हे ए म्हणजे ज्या चलाला संख्या लागली ती काय करायची, आपल्याला भागेला घ्यायची. म्हणजे 8 भागेला हे 40 इकडे घेतले. मग 8 × 1 = 8 8 × 1 = 8 8 × 5 = 40. इथे 5 घेतले. मग काय उत्तर आलं, a बरोबर 1/5. आता a ची किंमत निघली. आता कशाची किंमत काढायची, आपल्याला b ची. इथे b कट केला आहे, म्हणजे पहिले एका चलाची किंमत काढायची, मग दुसऱ्या चलाची किंमत काढायची. मग आता a बरोबर 1/5 ही किंमत समीकरण कितीमध्ये बी ठेवा तुम्ही, 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, कितीमध्ये म्हणजे कोणत्याही समीकरणामध्ये ठेवली तर चालते. मग आपण काय करू, समीकरण 1 मध्ये ठेवू, कारण की ते थोडं इझी आहे. मग a बरोबर 1/5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. मग समीकरण 1 किती लिहून घ्यायचं, समीकरण 1 काय, 5a प्लस b
बरोबर 2 लिहिलं. मग आता हिच्यामध्ये काय करायचं आपल्याला एची किंमत ठेवायची. मग 5 जसे तसे गुणेला. आता एची किंमत काय लिही 1/5. मग ए न लिहिता 1/5 लिहिलं. हा प्लस तसंच तसा बी तसंच तसा बरोबर 2 बी जसेच्या तसे. आता 5 1 5 5 1 5 हे कट होऊन जातील म्हणजे काय उत्तर येईल फक्त 1 प्लस हे बी बरोबर 2. आता चल बाहेर काढायचा. चल कोणता हिच्या म्हणला बी. मग बी बरोबर हे 2 जसेच तसे हे प्लस 1 येते इकडे आल्यावर काय होईल मायनस. मग बी बरोबर किती उत्तर येतं इथे 1. मग बीची किंमत काय आली 1. आता हे गणित थोडंसं मोठं आहे म्हणजे जास्तच मोठं आहे तर डबल पाहायचं. आता पुढे काय करायचं आपल्याला आपण ज्या संख्येला नवीन चल दिले त्या संख्या इथे लिहायच्या म्हणजे 1/x मायनस 1/x प्लस वाय बरोबर ए मानलं होतं आणि 1/x मायनस वाय बरोबर बी मानलं होतं. मग आता याच्या काय काढायच्या आपल्याला किमती. मग आता इथे काय करायचं 1/x प्लस वाय बरोबर एची किंमत काय आली इकडे आपल्याला एची किंमत आहे 1/5. मग ती एची किंमत इथे लिहायची 1/x प्लस वाय बरोबर एची किंमत काय 1/5. मग आता याला काय करायचं आहे तिरकस गुणाकार. मग तिरकस गुणाकार केल्यावर x प्लस वाय जसेच तसे बरोबर 5 1 5 म्हणजे याचा याचा गुणाकार आणि याचा याचा गुणाकार. मग 5 1 5 समीकरण नंबर किती तयार झालं 4. आता इकडे काय करायचं आहे 1/x मायनस वाय बरोबर बीची किंमत काय आली आपली 1. बीची किंमत काय आली 1. मग ती 1 लिहायचं भागीला 1. ती कंपल्सरी घेणं पडतो भागीला कारण की तिरकस गुणाकार करायसाठी छेद आणि अंश दोघेही लागतात. मग ती काय उत्तर यायचा तिरकस गुणाकार केला की x मायनस वाय बरोबर 1 1 1 म्हणजे 1. समीकरण नंबर किती तयार झालं 5. आता समीकरण 4 आणि समीकरण 5 यायची काय करायची तुम्हाला वजाबाकी केली तरी चालते आणि बेरीज केली तरी चालते. मग आपण समीकरण 4 लिहू x प्लस वाय बरोबर 5 आणि समीकरण 5 कोणचं आहे x मायनस वाय बरोबर 1. आता याची काय करू आपण बेरीज. मग आता बेरीज केल्यावर काय उत्तर येतं x काय होता 2x वाय काय होती कट म्हणजे तुम्हाला एक चल तरी कट करायचा आहे म्हणजे इथे तर बेरीजच होईल पण इथे मायनस होईल. मग वाय काय होतील कट बरोबर 5 आणि 1 किती होता 6. मग x बरोबर 6/2 हे 2 काय येतील इकडे भागीला मग बेत्रिक 6. मग x बरोबर किती किंमत आली आपली 3. आता एक्सची किंमत निघली. आता कशाची बाकी आहे वायची. मग वायची किंमत काढण्यासाठी x बरोबर 3 ही किंमत समीकरण 4मध्ये ठेवा किंवा 5मध्ये ठेवा. आपण काय करू समीकरण 4मध्ये ठेवू. मग समीकरण 4मध्ये ठेवू. समीकरण 4 काय आहे x प्लस वाय बरोबर 5 हे समीकरण लिहिलं. आता याच्यामध्ये कशाची किंमत ठेवायची एक्सची. मग एक्सची किंमत काय आहे 3 प्लस वाय जसे तसे बरोबर 5 बी जसेच्या तसे. आता काय करायचं आहे वाय चल बाहेर काढायचं आहे. मग वाय बरोबर 5 इकडे प्लस आहे तिकडे आल्यावर काय होते मायनस म्हणजे 5 जसेच तसे प्लस होते 3 इकडे आल्यावर काय झाले मायनस. मग वाय बरोबर 2 म्हणजे x बरोबर किती उत्तर आलं 3 आणि वाय बरोबर 2. मग खाली लिहायचं या समीकरणाची उकल x बरोबर 3 व y बरोबर 2 ही आहे. परत सांगते इकडे पहा म्हणजे लक्ष द्या पहा. हे समीकरण 1.4 म्हणलं दुसरं समीकरण. तिच्यामध्ये पहिल्या समीकरणामध्ये काय होतं फक्त एकच चल होता. मग एका चलाला आपण नवीन चल दिला होता पण आता हिच्यामध्ये काय 2 चल म्हणजे x प्लस वाय आणि x मायनस वाय. मग इथे 2 चल म्हणजे 2 चल आहे तरी बी आपल्याला a आणि b मान नाही म्हणजे 1/x प्लस वाय बरोबर a मानू व 1/x मायनस वाय बरोबर b मानू. हे 2 चलाला काय नवीन आपण काय केलं नवीन चल दिले. मग आता नवीन चल दिल्यावर इथून ते इथपर्यंत एक समीकरण आणि हे दुसरं समीकरण म्हणजे 2 समीकरण तयार करायचे. मग आता इथे 10a एक्सचा नवीन चल लिहिला 10a प्लस 2b बरोबर 4. समीकरण नंबर 1 तयार झालं. पण या समीकरणामध्ये आपल्याला 10ला बी भाग जातो 2ला बी आणि 4ला बी म्हणजे पूर्ण संख्या याला भाग जात असेल एखाद्या समीकरणामध्ये तर तुम्ही समीकरण छोटंसं करू शकता. मग इथे 10ला 2ला आणि 4ला म्हणजे 2ने भाग जातो. मग इथे 5 बेपंच
बेपंचे 10 म्हणून 5a प्लस जसं तसा बे एक बे, एक न लिहिता आपण बी लिहितो बरोबर, बेदुनी 4. समीकरण नंबर काय झालं, छोटंसं झालं तयार, म्हणजे समीकरण 1 तयार झालं. मग आता समीकरण दुसरं इकडे, म्हणजे ह्या समीकरणाचं तयार करणे. मग 15a, एक्सला काय मानलं आहे मग 15a मायनस जसं तसं 5b जसं तसं बरोबर -2, समीकरण नंबर 2. आता 1 आणि 2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक तरी सहगुणक समान पाहायचा आहे, म्हणजे एक तरी संख्या दोघी समीकरणाची सारखी पाहायची. मग आता ती सारखी करण्यासाठी ती 15 आणि 5 होऊ शकत नाही, मग इथे बी आहे तर मग इथे 5b आहे. मग 5नं जर एकाला भाग दिला म्हणजे एकाला गुणलं तर 5 येऊ शकतं, म्हणजे एक तरी सहगुणक समान होऊ शकतो. मग आपण काय करू, समीकरण 1ला 5ने गुणू, म्हणजे या समीकरण 1ला काय करलं 5ने गुणलं. मग 5ने गुणल्यावर 5 5 25, ए जसं असतं प्लस जसं असतं 5 1 5, बी म्हणजे 1 असतो, मग 5 1 5 बरोबर 5 दुनी 10. समीकरण नंबर किती तयार झालं 3. आता समीकरण 2 आणि 3 आपण एक म्हणजे लिहून घेतले. मग आता इथे 25a आणि इथे 15b आहे, म्हणजे इथे हा सहगुणक समान आहे, पण इथे 5b आणि इथे 5b आहे, म्हणजे एक तरी सहगुणक समान झाला. मग आपण एक सामायिक समीकरण सोडवू शकतो. मग समीकरण 3 व समीकरण 2ची काय करू आपण, बेरीज करू, म्हणजे समीकरण 2 आणि 3ची काय बेरीज केली तर आपल्याला आपलं उत्तर भेटू शकतं. मग 25a प्लस 5b बरोबर 10 जसे तसे 15a मायनस 5b बरोबर -2. मग आपण इथे काय केलं, प्लस 25 आणि 5 किती होता 40, मग 40a बरोबर 5a हे 5b काय झाले कट झाले, कारण की ते चल बी समान आहे आणि सहगुणक बी समान आहे. बरोबर 10 मधून 2 गेले किती आलं उत्तर 8. मग आता काय करायचं, चल बाहेर काढायचा. मग चल बाहेर काढल्यावर आपण ही संख्या इकडे घेतो आणि ज्या चलाबरोबर जी संख्या आली ती भागेला घेतो. मग 8/40, मग 40 लिहिले, 8 1 8, 8 5 40, म्हणजे एचं उत्तर किती आलं, ए बरोबर 1/5. मग एची किंमत आली, बीची बाकी आहे, मग ए बरोबर 1/5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 कोणतं आहे आपलं, इकडे वरती 5a प्लस b बरोबर 2. मग इथे लिहिलं ते समीकरण 2, 5a प्लस b बरोबर 2. ती आता हिच्यामध्ये कशाची किंमत टाकणार, एची. मग 5 जसेच तसे गुणेला एची किंमत, ए न लिहिता आपण काय लिहिलं एची किंमत, म्हणजे 1/5 प्लस जसं तसा बी जसं तसा बरोबर 2. आता इथे 5 1 5 काय झाले कट झाले, म्हणजे एकच उत्तर. मग 1 जसं तसा प्लस जसं तसा बी जसं तसा बरोबर 2 आलं. मग आता इथे काय करायचं आहे, चल बाहेर काढायचं आहे, म्हणजे बी बरोबर 2 जसेच तसे इकडची संख्या चिन्ह बदलतं का नाही. मग 2 जसेच तसे ह्या प्लस हे प्लस होता तिकडे आल्यावर काय झाला मायनस, म्हणजे 2 मधून 1 मायनस झाला, किती उत्तर आलं 1, म्हणजे बी बरोबर 1. आता ए आणि बीच्या किमती आपल्याला निघल्या. आता कशाच्या किमती काढायच्या आहे, नवीन चलाच्या, म्हणजे ज्या चलाला आपण नवीन अगोदर जे चल होते त्याला काय नवीन चल दिले, मग त्याच्या किमती काढायच्या आहे. म्हणजे 1/x प्लस y बरोबर ए मानलं होतं आणि 1/x मायनस वाय बरोबर बी मानलं होतं. मग आता पहिले 1/x बरोबर एची किंमत काढू. मग 1/x प्लस वाय बरोबर एची किंमत काय निघली आपली 1/5. मग ती इथे लिहिली. आता काय करायचं, याचा तिरकस गुणाकार. मग काय येतो त्याचा एक्सचा आणि एक्स प्लस वायचा गुणाकार केला तर एक्स प्लस वाय जसंच तसं येतं बरोबर 5 1 5. समीकरण नंबर किती तयार झालं 4. आता इकडे 1/x मायनस वाय बरोबर बी. आता 1/x मायनस वाय बरोबर बीची किंमत काय आली 1. मग आपण काय केलं, 1 लिहिला आणि भागीला 1 देऊन टाकला, नसला तर आपल्याला देणं पडत होतो. मग तिरकस गुणाकार करता येतो. मग x मायनस वाय बरोबर 1. समीकरण नंबर किती तयार झालं 5. आता काय करायचं आहे, समीकरण 4 आणि 5चं काय करायचं, बेरीज करायची किंवा वजबाकी करायची. मी इथे काय केली बेरीज. मग समीकरण 4 लिहिलं, x प्लस वाय बरोबर 5 आणि x मायनस वाय बरोबर 1. याची काय केली मी बेरीज. मग x काय होतील 2x, y आणि y काय होतील कट. मग इथे बरोबर 5 आणि 1 किती होता 6. आता 6 बाहेर काढला चल, म्हणून x बरोबर 6 भागीला 2 घेतले. मग 6 बेत्रिक 6, म्हणजे x ची किंमत किती आली 3. आता नंतर x बरोबर 3 ही किंमत आपण काय करू, समीकरण 4 मध्ये ठेवू, म्हणजे समीकरण y ची किंमत म्हणजे y चलाची किंमत निघेल. मग आता x बरोबर 3 ही किंमत समीकरण 4 मध्ये ठेवू. मग समीकरण 4 काय आपलं x प्लस वाय बरोबर 5. इथे लिहिलं x प्लस वाय बरोबर 5. आता x न लिहिता x ची किंमत लिहू. मग x ची किंमत काय आहे 3 प्लस जसं तसा वाय जसं तसा बरोबर 5. मग आता चल बाहेर काढला, वाय म्हणून चलेल होता तो बाहेर काढला. वाय बरोबर हे 5 जसेच तसे आले, इकडे प्लस होते तिकडे हे +3 होते, तिकडे आल्यावर काय झाले -3. मग वाय बरोबर 2 लिहिले. मग x आणि वायची किंमत मिळाली. मग या समीकरणाची उकल x बरोबर 3 व वाय बरोबर
2 ही आहे. हे समीकरण थोडं मोठं आहे, डबल डबल पाहायचं.